नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत महत्त्वाच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या मुख्य प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण पाहूया. मित्रांनो, आजची मुख्य बातमी आहे अधिवेशनातून थेट अपडेट. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आजची खुशखबर. विविध प्रलंबित प्रश्नावर सरकारने दिली उत्तर. सरकारने काय उत्तर दिले या बातम्याच्या संदर्भात अधिवेशनातून आलेल्या माहितीचे स्पष्टीकरण करत आहोत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे थेट राज्य विधानमंडळातून विविध प्रलंबित प्रश्नावर सरकारने काढला मोठा मार्ग. जाणून घ्या माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. विधिमंडळात विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे सरकारने काय दिली हे या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. चला तर पाहूया समोरील स्पष्टीकरण. शिक्षण क्षेत्रावर एकूण उत्पन्नाच्या 6% खर्च होत नाही. त्यामुळे शिक्षण सेवकासारखी योजना असेल. शिक्षक व कर्मचाऱ्यांना मानधनावर नियुक्त करणे असेल. विना अनुदानित व अंशतः विना अनुदानित पद्धतीने शिक्षण व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 10 ते 15 वर्षापर्यंत पूर्ण अनुदान मिळत नाही. कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर होत नाही. थकीत देयके मागील 4 ते 5 वर्षापासून प्रलंबित आहे. त्यांनाही पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. या ठिकाणी सभापती महोदय, त्रुटी पूर्तता केलेल्या ज्या अंशतः अनुदानित शाळा असेल त्या अनुदानित टप्प्यापासून वंचित राहिलेल्या आहेत. 30 दिवसात त्यांना त्रुटी पूर्तता केली आहे. या ठिकाणी त्यांना टप्पा अनुदान मिळाला पाहिजे. 5व्या वेतन आयोगानुसार अदा केला जात नाही. त्यामुळे शिक्षणासाठी विविध या योग्य नाहीत. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मार्फत चालवण्यात येणाऱ्या आश्रमशाळा असतील, आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा असतील, त्यांचेही पगार नियमित होत नाही. त्यांना भविष्यात भविष्य निर्वाह निधीचा पैसा वेळेवर मिळत नाही. अशा अनेक तक्रारी आज मला प्राप्त झाल्या आहेत आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या 165 अनुसूचित जाती जमातीच्या आश्रमशाळा 100% अनुदानासहित वेतन श्रेणीत प्रलंबित आहेत. त्यांना वेतन दिले गेले नाही. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जवळपास 78 वरिष्ठ महाविद्यालय आहे जे 2000 नंतर स्थापन झालेले आहे. त्यांना आणखी अनुदान नाही. त्याचप्रमाणे स्वयं अर्थशासित शाळा संदर्भात शासनाने आपले काही धोरण ठरवून त्या शाळाबद्दल आपले उत्तरदायित्व घेतले पाहिजे, जेणेकरून तेथील कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा काही प्रमाणात लाभ होईल व निश्चित महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्याला आणखी प्रगतीच्या पातळीवर नेण्यासाठी मदत होईल. या ठिकाणी 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट केलेल्या सैनिकी शाळांना देखील टप्पा अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी आपल्याला माहित आहे की शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे. यासाठी सरकारने सतत प्रयत्न होत आहेत, परंतु जुनी पेन्शन योजना अजूनही लागू झाली नाही. या ठिकाणी शासनाने दुर्लक्ष होत असल्याचे शिक्षण क्षेत्राकडे अजिबात लक्ष दिले गेले नाही. ते दिले गेले पाहिजे. महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राष्ट्राला प्रगतीपथावर न्यायाचे असेल तर शिक्षण क्षेत्राकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या निमित्ताने शासनास मी विनंती करतो की या संदर्भात सकारात्मक विचार करून भविष्यात अशा प्रकारच्या समस्या निर्माण होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी.
अशा प्रकारे मंत्रिमंडळात समावेश केला पाहिजे. त्यावेळेस सरकारने सकारात्मक उत्तर देऊन योग्य मार्ग काढण्याचे धोरण स्वीकारले आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.